आपल्यासोबत मनसेचे नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आहेत. संदीपजी, आजचा दिवस खरं तर महत्त्वाचा आहे, कारण तातडीचा खरं तर हा मेळावा या ठिकाणी बोलवलेला आहे निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर. काय वाटतंय, काय नेमकं सांगतील? बघा, असं आहे की आम्ही अनेक निवेदनं निवडणूक आयुक्तांना दिलेली आहेत. राजसाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, स्वतः शरद पवार साहेब असतील. आम्ही निवडणूक आयोगाला अनेक निवेदनं दिलेली आहेत. अनेक त्रुटी ज्या आहेत त्या त्यांच्यापुढे झालेल्या आहेत. तर या संदर्भातलं पुढचं मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा बोलवलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एकीकडे निवडणूक आयोगासमोर तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले, त्याच्यावर निवडणूक आयोगानं काही प्रश्नांची उत्तरं देताना म्हटलंय की 2025 मध्ये आम्ही काही याद्या ज्या आहेत त्या आम्ही सुरळीत केल्या आहेत. त्यातले जे चुकीच्या गोष्टी होत्या किंवा दुबार मतदारांचं नाव होतं ते आम्ही काढलेलं आहे. तुम्हाला वाटेल हे समाधानकारक उत्तर आहे? अजिबात नाही. त्या याद्यांमधल्या अनेक त्रुटी आणि अनेक घोळ हे आम्ही त्या दिवशी पुराव्यासकट निवडणूक आयोगाला दाखवलेले आहेत. याद्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का? दुरुस्ती केली कुठेही याद्या अजून त्यांनी पब्लिश केल्या. पण मग काय टास्क देतील, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे मतदान. सन्मान्य राजसाहेब ठाकरे आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करतात. या उत्तराचा रियालिटी चेक करणं देखील तितकंच महत्वाचं आहे, तुम्हाला वाटतं? निश्चितपणे आमचे लोक रियालिटी चेक करतात. त्यातनं अनेक गोष्टी समोर आल्या ज्या आम्ही आपल्या पुढे वारंवार दाखवलेल्या आहेत. खरं तर एकूणच भेटीनंतर आणि विरोधकांच्या भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की निवडणूक याद्यांवर काम करा. हे उशिरा सुचलेलं शहाणपण नाही वाटत? नुसतं आदेश देऊन होणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भातली पूर्ण तयारी काय केली आहे किंवा आम्ही नुसत्या ज्या त्रुटी दाखवल्यात त्या नाही, त्या त्रुटी अजून उघडकीस आलेल्या त्या त्रुटींबद्दल पण बोलणं आवश्यक आहे. आपण बघतोय की या ठिकाणी संदीप देशपांडे यांनी महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतलेली बघायला मिळाली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर या संदर्भात राज ठाकरेंचं मार्गदर्शन करेल, पण त्रुटींवरही काम करणं तितकंच महत्वाचं आहे. कॅमेरापर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.